आचारसंहिता लागू झालेली आहे। विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम सुद्धा वाजायला सुरुवात झाली आहे। या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार कोण याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। अशातच पुण्यातील बहुचर्चित अशा कसबा विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण उमेदवार द्यावा अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाकडून आता करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत बगरे गुरुजी आहेत। गुरुजी, काय प्राथमिकरित्या ही मागणी करतोय? पहा, सध्या सगळीकडेच विधानसभेची धामधूम आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्षातून जास्तीत जास्त निवडून येण्याची ज्यांची शाश्वती आहे अशा मंडळींना ते पुढे करतील, त्यांना उमेदवारी देतील। बाकी सगळ्या पक्षांबद्दल किंवा अन्य कुठल्याही राजकीय पक्षांबद्दल माझं काही म्हणणं नाही। मला एकच म्हणायचं आहे की पुण्यासारखा जो ब्राह्मण बहुल जास्तीत जास्त भाग इथे आहे, तर त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो कसबा आहे। आणि त्या ठिकाणी आपल्याला कल्पना असेल की गिरीश भाऊ बापटांपासून ते मुक्ताताई टिळकांपर्यंत अनेक ज्येष्ठांनी तिथलं प्रतिनिधित्व केलेलं आहे। आता या विधानसभेच्या निमित्ताने म्हणून सुद्धा आमची एकमेव एकमुखी मागणी अशी राहील की निदान समाजाची एक व्यक्ती तरी तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी त्यांना द्यावी। त्याचं कारणच असं आहे की जेणेकरून तो संपूर्ण समाज, कारण आपल्याला कल्पना आहे की गेल्या अनेक वर्षांपासून तिथलं प्रतिनिधित्व ब्राह्मण समाजाची व्यक्ती करते। तो केवळ ब्राह्मण समाजाचाच असावा असं माझं म्हणणं नाही, पण मात्र तो सर्व समाजाशी एकरूप असला पाहिजे। पण ब्राह्मण का असावा? कारण समाजाची मतं तिथे सगळ्यात जास्त आहेत आणि म्हणून आमची तशी इच्छा आहे। पण तो काम करणाराही असला पाहिजे, बेधडक असला पाहिजे, ॲग्रेसिव्ह असला पाहिजे आणि सर्वसामान्यांशी त्याची नाळ जोडली गेलेली असली पाहिजे। अशी व्यक्ती आम्हाला कसबामध्ये हवी, बस एवढंच आमचं म्हणणं आहे। जोशी मॅडम, खरं तर ही मागणी तुम्ही घेऊन जेव्हा पुढे येत आहे त्यामध्ये ब्राह्मण संघटना किती आहेत साधारणपणे, आणि सुयोग्य उमेदवार व्हावा तिथे देण्यात यावा असं आपण मागणी करतोय, तर या सुयोग्यची नेमकी डेफिनेशन काय? आत्ता सगळ्या ब्राह्मण संघटना मिळून आम्ही सकल ब्राह्मण समाज असा एकत्र मिळूनच ही मागणी करतोय। आणि आत्ता गुरुजींनी सांगितलं तसं कसबा मतदारसंघ हा एक टिपिकल मतदारसंघ असा आहे की ज्यात ब्राह्मण मतदारांची संख्यांची टक्केवारी जास्त आहे, तिथे मतदानाचं प्रमाण ब्राह्मण समाजाचं जास्त आहे। त्यामुळे आमच्या सगळ्या संघटनांची मिळून एकच अशी मागणी आहे की कसबा मतदारसंघाचा विचार केला तर तिथे ब्राह्मण उमेदवार देणं गरजेचं आहे। आत्तापर्यंत कसबा मतदारसंघाचा इतिहास जरी बघितला तरी कायम तिथे आपले खासदार गिरीश भाऊ सुद्धा तिथनंच निवडून येत होते, मुक्ताताईही तिथनंच येत होत्या आणि म्हणजे तिथला इतिहास पाहता ब्राह्मण उमेदवाराला तिथे न्याय मिळवून दिलेला आहे आणि तो सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच पक्षांनी दिला आहे। त्यामुळे आमची भारतीय जनता पार्टीकडनं अशी अपेक्षा आहे की त्यांनी कसबा मतदारसंघाला योग्य असा ब्राह्मण उमेदवार द्यावा आणि तिथे तसे उमेदवार आहेत जे आता पक्षाकडे तिकीट मागतायत, त्याच्यातल्या त्याच्यात सुयोग्य उमेदवार बघून पक्षाने नक्की विचार करावा अशी आमची मागणी आहे। सर, आपण जर कसब्याचा विचार करायला गेलो तर साधारण 2019च्या दरम्यान आपण जर पाहिलं तर 13% ते 20% मध्ये ब्राह्मण समाजाची तिथे मतदार आहेत। नेमका असा इम्पॅक्ट काय पडू शकतो की जर ब्राह्मण उमेदवार तिथे दिला तर तो कुठल्याही पक्षाचा असेल तर निवडून येईल याची काय खात्री अशी वाटते? मी थोडंसं असं म्हणेन की भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत कायमच ब्राह्मण समाजाचा चांगल्या अर्थाने विचार केला आहे। कसबा विधानसभेतली मुक्ताताईंच्या दुर्दैवी दुःखद निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली ते खूप मोठं उदाहरण आत्ता खरं म्हणजे भारतीय जनता पक्षासमोर आहे। हे थेट बोलण्याचं कारण असं की कसबा विधानसभा हा ब्राह्मण बहुल आहे। इथं अण्णा जोशी असतील, अरविंदराव लेले असतील, गिरीश भाऊ बापट असतील, मुक्ताताई असतील, ह्या सगळ्यांनी ब्राह्मण समाजाचं म्हणजे चांगल्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आहे। इथलं समाजाचं मत हे स्वाभाविकपणे आता जातीपातीचा विचार करण्याची वेळ दुर्दैवाने ब्राह्मण समाजावर पण आली आहे। खरं म्हणजे हिंदुत्वाचा विचार करणारे सगळे असावेत। ब्राह्मण समाज तर नेहमी अग्रेसर राहिला हिंदुत्वाचा विचार करणारा, आणि भारतीय जनता पार्टीकडे आमची मागणी अशासाठी आहे की ब्राह्मण समाजाला त्यातल्या त्यात जवळचा असलेला तो पक्ष आहे। आज आम्हाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ नुकतंच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाने आणि एकनाथ शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली मिळालं। ब्राह्मण समाजाचा चांगला विचार झाला आहे, तसाच विचार याही वेळेला विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे, याद्या जाहीर व्हायची वेळ आली आहे। आम्ही गेली महिनाभर ह्याची मागणी करतो आहोत। महाराष्ट्रामध्ये अशी ब्राह्मण बहुल असलेले 30 जवळपास मतदारसंघ आहेत ज्याच्यात कसबा विधानसभा पण आहे। असे वेगवेगळ्या ठिकाणचे विलेपार्ले असेल, नाशिक असेल, सांगली असेल, दादर असेल, बीड असेल, परभणी असेल, असे खूप विधानसभा मतदारसंघ जिथं ब्राह्मण बहुल आहे, ब्राह्मणांचं मताधिक्य तिथं अधिक आहे। त्याचा विचार भारतीय जनता पार्टीने करावा। अन्य पक्षांनी केला तर आम्हाला चालणार आहे, पण दुर्दैवाने अन्य पक्ष करत नाहीत।
म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीकडनं अपेक्षा आहे कसबा विधानसभा मतदारसंघात पुनरावृत्ती आत्ताच्या निवडणुकीची निकालाची होऊ नये, ब्राह्मण समाजाला निश्चित प्रतिनिधित्व मिळावं अशी आमची एक मुख्य मागणी आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे की कसब्याचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा आपण पोटनिवडणुकीत पाहिलं की रासनेंचा पराभव जो झाला होता तो दंगेकर समोर होते. यंदा रासनेंचं नाव देखील इच्छुक उमेदवारांच्या यादीत आहे आणि त्याचबरोबर धीरज घाटे जे शहराध्यक्ष आहेत भाजपचे आणि कुणाल टिळक म्हणजे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव. तर मग या तिघांपैकी जर रासने, घाटे आणि कुणाल टिळक यांच्यामध्ये जर उमेदवारी देण्यात यावी, कोणाला देण्यात यावी? हे ठरवणारं मुळात म्हणजे मी नाही. आम्ही सकल ब्राह्मण समाजाचे काही निवडक ब्राह्मण संस्था संघटनांनी असं आजच प्रेस नोट पण जारी केली आहे. आम्ही कोणाच्याही एका नावाचा विचार असं म्हणत नाही आहे. धीरज भाऊ घाटे हे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी महापालिका गाजवली आहे, तेही ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व करतात. टिळक फॅमिली आहे, कुणाल असतील, शैलेशजी टिळक असतील, यांचाही विचार व्हावा. असं कुठलाही भारतीय जनता पार्टीकडे स्वाभाविक इलेक्टोरल मेरिटचा विचार होतो, त्या मेरिटचा विचार नक्की व्हावा, पण ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व मिळावं, कोणालाही मिळावं अशी आमची एक मुख्य मागणी आहे. म्हणजे ब्राह्मण समाजाचा उमेदवार तिथे दिला तर कसबा नक्की जिंकेल. निश्चितपणे जिंकता येईल. ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणावर पोटनिवडणुकीमध्ये मताधिक्य कमी झालं आणि हे मताधिक्य मला अगदी मोकळेपणाने सांगावंसं वाटतं ब्राह्मण समाजाने कमी केलं. त्यावेळी खूप मोठी अपेक्षा आशा होती की मुक्ताताईंच्या नंतर त्यांचे वारसदार म्हणून त्या अर्थाने, कारण एक वर्षभरासाठीच ती पोटनिवडणूक होती एका अर्थाने, पण त्यावेळी दुर्दैवाने विचार झाला नाही. जो जगतापांसाठी पिंपरीकडे झाला तो इकडे झाला नाही. त्यामुळे यावेळेला तरी तो विचार व्हावा, ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व मिळावं. आमची एकमुखी आणि आमचा एक विचार असा आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भाजप आणि अन्य सगळ्याच पक्षांकडनं अपेक्षित आहे की ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व वाढावं, ही आमची एकमुखी मागणी आहे. आपण बघू शकतो की पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती जर टाळायची असेल तर कसब्यात ब्राह्मण उमेदवार द्यावा अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाकडनं करण्यात आली आहे. मात्र आता यावर भाजप किंवा इतर अन्य पक्ष याबाबतचा काय विचार करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.